आमची गाडी बुडाली गाडी हे बघा. अरे आता काही खरं नाही. गंगेवर पाणी बघा हे बघा. अरे फुल खतरनाक पूर आलेलं आहे. अशी गाडी बुडतीये बघा. आम्ही एवढ्या पाण्यातून आलोय आता. हे बघा बघितलं काय खतरनाक विषय डायरेक्ट. हे गाईस तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस सकाळी आपण आलेलो आहे आता आपल्या गोडाऊनला. गाईस आजचं आपलं जे काम आहे ते आपल्या गोडाऊन वरूनच चालू होणार आहे. त्याच्यात गाईस एवढा पाऊस नाशिक मध्ये एवढा पाऊस पडतोय ना, खतरनाक विषय डायरेक्ट. प्रदीपला यायला तर जागाच नव्हती. प्रदीप काय विषय झाला होता ते यायचं गाडी विषय कार्यक्रम. त्याच्यात गाईस अर्धी गाडी बुडून गेली होती डायरेक्ट. आमच्या इकडे एवढा पूर येतोय ना प्रमाणाच्या बाहेर. गाईज आता आपल्याला काढायचे चिली सॉकेट आणि त्यानंतर पेंट आणि मग ते आपल्याला साईटवर द्यायचे. सो गाईज तर आता आपण आहे ना गोडाऊनला काय काम करतोय भाई. ऍक्च्युली आपल्या गोडाऊनला आहे ना पूर्ण स्विमिंग पूल झालेला आहे. गोडाऊन आपलं आणि इकडे स्विमिंग पूल त्या साईडला पण पाणी. आता 2 मोटरी लावल्या गाईज. हा आहे आपला टेस्टिंगचा पंप आणि त्यानंतर तो आहे हॉटेलवाल्यांचा पंप आहे बघा. वरती दाखवतो हे बघा गाईस. आता आहे ना इथून हे बघा हे पाणी निघतंय इकडून. हो बंद झालं तुमच्या मोटरीचं पाणी. त्यांच्या मोटरीचं पाणी बंद झालं गाईस. चला हे सगळं पाणी काढून घेऊ गाईस आपण. आपला प्रदीप भावाडके धन्यवाद गाईस. कम्प्लीट 1 तासापासून आपण आहे ना पाणी काढत होतो. बट विषय असा आला का पाणीच निघत नाही. कारण आहे ना गाईस बघा इकडून आहे ना कान्याकोपऱ्यातून आहे ना कुठून तरी पाणी येतंय. म्हणजे आपण पाणी काढतोय गाईस आणि पाणी कंटिन्यू येतंय. आता पंप बंद करून टाकलेला आहे. आपण म्हटलो आपला पंप लय भारी राहील पण आपला पंप पण भांगार आहे साला. ती त्यांची छोटी मोटर बरी होती. ती रपसप पाणी फेकत होती पण आपली मोटर काही पाणी फेकायला नव्हती. चला गाईज आता आपल्याला जायचंय क्लिफ फोडला. आपल्या काही मटेरियल आता हे मटेरियल घेतलेले गाईज आपण. चिली सॉकेट त्यानंतर पेंट वगैरे. तर क्लिफ फोडला जाऊ तिथं स्टिकर लावू. तिथून जाऊ ऑफिसला जाऊन तिथं आपण काय करायचंय हा हे मटेरियल तिथं ठेवू आणि मग तिथून जाऊ आपण पाथर्डी फाट्याला. आमची गाडी बुडाली गाडी हे बघा. आता काही खरं नाही. ओ बापरे काय पाणी आहे हे बघा. गाडी हळू हळू पडला असं. हळू अरे बापरे हळू घे गाईज लय खतरनाक आहे डायरेक्ट. हळू घे एकदम हळू घे. बापरे डायरेक्ट विषय गंभीर होऊन गेलाय गाईज. हळू अशी गाडी बुडतीये बघा. आम्ही एवढ्या पाण्यातून आलोय आता. बघितलं काय खतरनाक विषय डायरेक्ट. नाद करायचं काही ते पण घाबरते पण काही विषय नाही. येतील कमॉन येईल गाडी येईल. हे बघा अरे फुल खतरनाक पूर आलेलं आहे. इकडचे पत्रे बित्रे डायरेक्ट गेले सगळे. हे बघा काही पुढे मारुती नाही तोंडापर्यंत पोटापर्यंत आलं. नाही छातीपर्यंत छातीपर्यंत. तो गाईज हे बघा फायनली म्हणजे आता बरेचसे मंदिर पण बुडालेले गंगेवर. गाईज एवढ्या पावसात आम्ही हिंडू राहिलो इकडून इकडं. आता आलो होतो सोनाली विस्ताला. हे बघा इथं पेंटचे डब्बे ब्रश आणि थिनर दिलेलं आहे. थिनर कमी ऍक्च्युली. थिनर 2 लिटर आहे त्याच्यामध्ये नाही का. आणि अजून पुढे गेलो होतो क्लिफ फोर्डच्या शाळेत पण गेलो होतो. तिथं पण काम केलं. त्याच्यात तिथं एवढं पाणी डायरेक्ट गाडी त्याच्यावर बुडून गेली होती आमची डायरेक्ट बुडून. त्यानंतर ऑफिसला गेलो. ऑफिसला चिली सॉकेट ठेवले आणि ठाकूर साहेबांना सांगितले चिली सॉकेट तुम्ही देऊन टाका तिकडं. आता आपण चाललोय सिग्नसला. तिथं आपल्याला टेस्टिंग द्यायची आहे फायर सिस्टमची म्हणजे फायर हायड्रन सिस्टमची नाही का. तर चला निघू आता काही. आपण इथं ठाकूर तर काही दिसना मला इकडं. हे आपलं पंप हाऊसचं मटेरियल आहे सगळं आणि तो पेंट. सो गाईज तर आता आपण आलेलो आहे सिग्नस हॉस्पिटलला. गाईज इथं आपल्याला आता घ्यायची आहे
टेस्टिंग एक किती फ्लोरला आहे? तो 5व्या फ्लोरला जायचं गाईज आता आपल्याला. प्रदीप भाऊ पण आहे. त्याच्या सर्दीने चामट केलेलं आहे गाईस. आता मस्त घेऊ टेस्टिंग आणि त्यानंतर मग गाईस बघू काय काम आहे. आपल्या इथली टेस्टिंग जी होती गाईस ती आज पण नाही झाली. त्याचं कारण असं होतं गाईस का नेमके नाही इथल्या वायरी काढून ठेवलेल्या पॅनलच्या. म्हणजे ते ज्यांचं हॉस्पिटल आहे ते डॉक्टर ते पण मला तेच बोलले म्हणे वायरी काढून ठेवलेले तुमच्या माणसांनी. म्हटलं आमच्या माणसांनी तर काढलेलं नाही. ऍक्च्युली कोणी काढले आम्हाला पण नाही माहिती. तर गाईज आता आपण इथला टाइम घेतलेला आहे उद्याचा. म्हणजे उद्या 9:15लाच नाही 11. हा तर गाईज 11 वाजता उद्या आपण इथं परत येणार आहे. आता वाजले संध्याकाळचे 6:45. सो गाईज आता आपण निघतोय आपल्या घरच्या प्रवासाला. तर चला गाईज भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय, जय महाकाल.